ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेतील निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी न दिल्याने नागरिक आक्रमक। ठाणे महानगरपालिकेतील परिवहन सेवेमध्ये 2016 पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची थकीत देणे शासन दरबारी प्रलंबित आहे। महागाई भत्ता, 7वा वेतन आयोग यांसारख्या विविध रकमेचा समावेश असून एकूण कोट्यवधींची रक्कम महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे थकीत आहे। आयुष्यभर परिवहन सेवेमध्ये कष्ट केल्यानंतर सरते शेवटी मिळणारी आयुष्याची पुंजी अद्याप न मिळाल्याने निवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य आता हवालदिल झाले आहेत। वारंवार शासन दरबारी पत्रव्यवहार करून देखील त्यांची थकीत देणे अदा न केल्यामुळे सर्व निवृत्त कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली। तसेच लवकरात लवकर आपली थकीत देणी द्यावी अशी मागणीही यांनी केली। यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली, पाहूयात। बघा, मी सुरुवातीला जाऊन मी आमच्या ठाणे महापालिकेचे परिवहन सेवेतले व्यवस्थापक त्यांना जाऊन भेट दिली आहे। त्या भेटीमध्ये त्यांच्यावर चर्चा केली। चर्चा केल्यानंतर मी त्यांना फक्त एवढंच एक शब्द बोललोय की जेव्हा ते आमचे कर्मचारी एकत्र झालेले आहे, एकत्र झाल्यामुळे त्यांनी माझ्यावर दबाव आणला की बाबा तू 10 दिवसानंतर पुढचं काय करणार आहे। तर 10 दिवसाचं पुढचं आंदोलनाचा त्यांना घोषणा देऊन आलेलो आहे। पण त्यांनी मला उत्तर असं दिलं आहे की 10व्या दिवशी जर तू 11व्या दिवशी आंदोलनाला बसलास तर तुला बेनिफिट काय भेटणार, तुला आंदोलनातून पैसे भेटतील का, त्यांनी मला असं उत्तर दिलेलं आहे। तर माझं म्हणणं असं आहे की मी आजारपणी आहे, माझा बायपास झालेला आहे, मला महिन्याला कमीत कमी 15,000 रुपये खर्च आहे, औषध पाण्याला मला 5,000 रुपये लागतात। मी 8 लाखाचा ज्युपिटरमध्ये ऑपरेशन केलेलं आहे, माझ्याकडे सर्व फायली पुरावा आहे आणि मी उष्णता पैसे घेतलेले 8 लाख रुपये त्याचा मला व्याज द्यायला लागतो। तो व्याजा संदर्भात जर माझी पेन्शन वेळेवर होत नाही आणि माझी पेन्शन मागे पुढे झाल्यानंतर मला माझ्या व्याजासंगती माझ्याकडनं पैसे वसूल केले जातात, बरोबर आहे। त्याच्यामध्ये पण आमचं प्रशासन जागा होत नाही, त्याच्यामुळे माझ्या संगती एक राहिलेले माझे मित्र संकट जे चालक वाघ होते ते सर्व एक जण 160 लोक वरती गेलेले आहेत देवाकडे। मग त्याचं काय करणार, तरी प्रशासन अजून जागा होत नाही। काहींनी कोर्टात केस देखील दाखल केली आहे। किती कर्मचारी आहेत की ते आता आपल्या हक्काच्या पैशापासून वंचित आहेत। ते बघा, 121 लोकांचा तो 6व्या वेतनचा जो कोर्टचा निर्णय आहे तो देण्यात आलेला आहे। त्यांचे पैसे काहीतरी ह्या महिन्यात, मला आयुक्त साहेबांनी स्वतः समोर आमच्याबरोबर मीटिंग झालेली, ते ह्या महिन्यात त्यांचे पैसे आम्ही देणार आहे। त्या आधारात अजून त्यांना पण पैसा दिला नाही आणि आम्हाला तर अजून काहीच नाही भेटलं। जे एक्स्ट्रा आम्हाला पगाराच्या नंतर जे येतात 5 कोटी ते पण देण्यात आलेले नाही। फक्त त्याच्यामध्ये 2-2.5 कोटी आलेले, 280 आलेले आम्हाला, 5 कोटीच्या ठिकाणी 280 आलेले, पण 280चा चेक आम्ही पण परत पाठवला। आम्हाला द्यायचं असेल तर संपूर्ण 5 कोटी द्या। ते 5 कोटीमध्ये जो आमचा आहे आता 2016 पासून जे आमचे रिटायरमेंट झालेले आहे जुने लोक आणि 2022 नोव्हेंबरपर्यंत जे आहे ते 6व्या वेतनपर्यंत आमच्याकडे ग्रॅज्युटी देण्यात आलेली आहे। पण त्याची जो वाढू आता 7वं वेतन लागू केला, जो सर्वांना लागू झाला 2016 पासून, तो 7वं वेतन लागू झाल्यानंतर तो आमचा पैसा आहे, तो फरक आहे किंवा जी ग्रॅज्युटी वाढलेली तो पैसा अजून देण्यात आलेला नाही। तो आम्हाला टप्प्याटप्प्याने आम्हाला 2016 पासून जे झालेले त्यांना देण्यात यावं पहिला। माझं म्हणणं असं आहे, जे मागचे जातील तेव्हा आम्ही पुढे सरकू। तर मागच्यांना हे लोक देतच नाही। 23ला जो चालू झाला 7वं वेतन, तो 23 वाल्यांची जी यादी चालू येते ते रेग्युलर परमनंट ते त्यांना द्यायला सुरुवात केलेली आहे। पण आमचं म्हणणं एकच आहे की पहिला 2016ला नाही घ्या तुम्ही। एकनाथ शिंदे आमचे पहिले सल्लागार आहेत, त्यांना सगळं माहिती आहे आणि ते द्या सांगतायत। पण इथे आयुक्त, मग आता आम्ही कोणावर विश्वास ठेवावा हे आम्हाला कळत नाही। कोण देत नाही, आयुक्त खोटं त्यांचं नाव सांगतात आणि ते आमचे कर्मचारी गेले त्यांच्यासमोर फोन करतायत की बाबा ह्यांना त्यांची काय देणी द्या, आणि अजून देता येत नाही। मग आम्ही काय कोणावर विश्वास ठेवावा? आपले माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्यावर ठेवावा का आयुक्तांवर ठेवावा? याच्यात कोण सत्य हे आम्हाला अजून माहिती नाही। आणि हे बघा, मी पण आली आहे म्हणजे काय, मी पण एक पेशंट, कॅन्सर पेशंट आहे, कळलं का? मग त्यामुळे म्हणजे आम्हाला एवढं म्हणजे आमची किती मंडळी काय काय असतील ह्याचा विचार तरी करा। आणि मुख्यमंत्री असे नाहीये सगळ्यांना देत आहेत, BSTला दिलं, STला देत, आम्हाला सोडणार नाहीत। मग हे नक्की आता हे तरी निदान माननीय एकनाथ शिंदेने बघावं आणि सांगावं की काय चाललंय माझ्या लोकांचं। ठाण्यातले आम्ही परिवहन त्यांचीच लोक आहोत, मग माझ्याच लोकांची ही परिस्थिती काय आहे, आमच्याच लोकांची हे त्यांनी जाणवावं। त्यांची अजून काहीच थकबाकी वगैरे काय नाही। 2 महिन्यापूर्वी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला, त्यावेळेस त्यांना हे केलं, शांत करून म्हणले तुम्हाला 1 महिन्यात तुमचं काय देणं आहे ते काढतो।
मग आता 3 महिने झाले अजून काही केलेलं नाहीये. मी मध्ये 15 दिवसाखाली 3-4 तास डेपोत बसून आले. मला आयुक्त साहेब भेटले नाहीत. मंगळवारी त्यांचा दिवस असतो म्हणून मी गेलेले. 4 तास बसून आले, मला भेटले नाहीत. ते हे सगळे ते सिक्युरिटी म्हणले ते महानगरपालिकेत गेले, ते येणार नाहीत, असं नाही तसं नाही. मग हे असं का तुम्ही सगळ्यांना देता, मग आम्हाला का नाही? कर्मचारी तर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या PMTला पैसे देतात, देवेंद्र फडणवीस बेस्टला देतात, STला देतात, पण TMT कर्मचाऱ्यांना का नाही देत? तुमचे आम्ही शिवसेनेचेच कर्मचारी आहोत, शिवसेनेची सत्ता आहे, शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत, मग आमच्या TMT कर्मचाऱ्यांवर अन्याय का? आता आम्ही 1.5 वर्ष झालं रिटायर होऊन झालो, अजून आम्हाला ग्रॅज्युटी नाही, रजेचे पैसे नाहीत. दर महिन्याला बोलतात आम्ही देतो देतो देतो, ते पण पैसे भेटत नाहीत. फक्त पेपरमध्ये बोलतात 374 कोटी मंजूर झाले, मग पैसे गेले कुठे? त्यांना म्हणजे पैसे जर राहिले असते ते चांगले झाले असते आणि त्याच्यामुळे पैसे करत करत कधी पैसे भेटणार, आज भेटणार, उद्या भेटणार. त्यांना खूप मोठा आजार होता. LID म्हणून असतो, 1000 पैकी एकाला असतो. 24 तास ऑक्सिजन होते. रोज विचारायचे पैसे भेटले का, आपले पैसे मिळाले का. तरी माझी सर्वांना विनंती, साहेबांना विनंती, काही करून 2016-21 पासून ज्यांचे काही पैसे त्यांचे कृपया करून पैसे भेटावे हीच माझी एवढी इच्छा आहे. माझ्या मिस्टरांवर जी वेळ आली, ज्या दिवशी माझ्या मिस्टरांना 3 दिवस होते त्या दिवशी त्यांचे मिस्टर आत्मदान करायला आले, तेव्हा माझी मुलगी पण आलेली आणि यांना आवरून घेतलं, बोलले तुमचे सर्व पैसे भेटणार. काही करून सर्व लोकांचे सर्व पैसे भेटावे हीच माझी विनंती, बाकी काय नाही. यांचे अजून लग्न करायचे, आमचे पैसे कधी मिळणार? आमचे पैसे साहेबांना, आमची एवढी विनंती आम्हाला साहेबांना, आमचे पैसे लवकरात लवकर देण्यात यावे.